नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर, जॉग्राफी ऑनलाईन क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण प्रात्यक्षिक क्रमांक 10 स्थळ निर्देशक नकाशाचे विश्लेषण, वाहतूक आणि संदेशवहन यांची माहिती घेणार आहोत. आता हे प्रात्यक्षिक क्रमांक 10 हे आपल्या 12वीचे शेवटचे प्रात्यक्षिक आहे. हे प्रात्यक्षिक आपल्यापुढे सादर करत असताना विशेष आनंद होत आहे, कारण आपण आतापर्यंत 1 ते 10 प्रात्यक्षिकाचे सर्व व्हिडिओ हे आपणापुढे सादर केलेले होते आणि त्या प्रात्यक्षिक व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा विद्यार्थी व प्राध्यापक बंधूंकडून आलेला आहे. त्यामुळे आजचा हा जो आपला शेवटचा स्थल निर्देशक नकाशाचे विश्लेषण, वाहतूक व संदेशवहन हा शेवटच्या प्रात्यक्षिकचा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर आपण प्रात्यक्षिक क्रमांक 1 सर्वेक्षणचे 5 व्हिडिओ तयार केले होते. त्यानंतर विधा संघटन, अपस्करणाचे मापन, कक्षा काढणे, प्रमाणित विचलन, परत स्पेअरमनचा गुणानुक्रम सहसंबंध याची सगळी उदाहरणे हे आपण व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत. त्याचबरोबर विभाजित वर्तुळ, विभाजित आयत, लोकसंख्या मनोरा हे प्रत्यक्ष कागदावरती काढून समजवून दिलेले होते. त्यांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तर आज आपण प्रात्यक्षिक क्रमांक 10 स्थल निर्देशक नकाशाचे विश्लेषण, वाहतूक आणि संदेशवहन बघणार आहोत. जर आपल्याला पूर्वीचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सर्व प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आता या ठिकाणी बघा, प्रात्यक्षिक क्रमांक 10 वरती लिहिलेला आहे स्थल निर्देशक नकाशाचे विश्लेषण, वाहतूक आणि संदेशवहन. प्रस्तावना दिलेली आहे. प्रस्तावनेमध्ये आपण जे आता याच्या अगोदरची 2 प्रात्यक्षिक बघितली, प्रात्यक्षिक क्रमांक 8 आणि 9, त्यांना जी प्रस्तावना दिली आहे तीच प्रस्तावना प्रात्यक्षिक क्रमांक 10 साठी सुद्धा दिलेली आहे. आणि यामध्ये कोणकोणत्या घटकांचे विश्लेषण करावे याचे आहे ते घटक दिलेले आहेत. पहिला एक आहे भूउठाव, 2 नंबर जलप्रणाली, 3 नंबर वनस्पती. या तिन्हींची माहिती आपण 11वीमध्ये घेतलेली आहे. परत मानवी वसाहती, ग्रामीण व नागरी याची माहिती आपण याच वर्षी इयत्ता 12वीच्या प्रात्यक्षिक क्रमांक 8 मध्ये घेतलेली आहे. व्यवसायांची माहिती आपण प्रात्यक्षिक क्रमांक 9 म्हणजे याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आणि आज आपल्याला वाहतूक व दळणवळण हा जो शेवटचा मुद्दा आहे त्याची माहिती प्रात्यक्षिक क्रमांक 10 यामध्ये घ्यायची आहे. तर आता यानंतर आपल्याला उद्देश दिलेले आहेत या प्रात्यक्षिकाचे. एकूण 3 उद्देश हे आपल्यासमोर ठेवलेले आहेत. आपण ज्यावेळेस प्रात्यक्षिकाचा अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला हे जे 3 उद्देश आहेत ते साध्य होणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला आहे प्रदेशातील वाहतूक व संदेशवहनाची विविध साधने अभ्यासणे. म्हणजे या नकाशामध्ये जो 63K12 हा जो नकाशा आहे त्या ठिकाणी वाहतुकीची कोणकोणती साधने आहेत, म्हणजे जलमार्ग आहेत, हवाई मार्ग आहेत, रेल्वे मार्ग आहेत, नळमार्ग आहेत, ते कुठले आहेत हे आपल्याला शोधायचे आहेत. त्यानंतर प्राकृतिक रचना व वाहतूक यांचा सहसंबंध अभ्यासणे. म्हणजेच काय, तर प्राकृतिक रचनेचा प्रभाव हा वाहतुकीच्या साधनावरती किंवा वाहतूक मार्गावरती होतो का याचा सहसंबंध आपल्याला अभ्यासावयाचा आहे. त्यानंतर तिसरं आहे वाहतूक व संदेशवहनाच्या प्रदेशातील भूमिका अभ्यासणे. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये वाहतूक व संदेशवहन या सुविधा जास्त असतील त्या प्रदेशाचा प्रामुख्याने जास्त विकास झालेला असतो. दोन्हीही म्हणजे वाहतूक आणि संदेशवहन व त्या प्रदेशाची प्रगती हे एकमेकावरती अवलंबून असतात. हे आपण पाठीमागे थिअरीमध्ये अभ्यासलेलं आहे. ते जे आहे ते आपल्याला या स्थल निर्देशक नकाशा सहाय्याने जाणून घ्यायचे आहे. यानंतर आपलं आवश्यक साहित्य दिलेलं आहे. पाठीमागच्या जे प्रात्यक्षिक होती त्यासाठी जे आवश्यक साहित्य आहे तेच या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला एक वेबसाईट दिलेली आहे http://soinaNakshe.uk.go.in. यावरून आपल्याला एक नकाशा डाउनलोड करायचा आहे आणि त्याच्या सहाय्याने विश्लेषण करायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला संदर्भासाठी 63K/12 हा जो नकाशा आहे तो नकाशा वापरासाठी दिलेला आहे. त्यावर आधारित जे प्रश्न आणि पायऱ्या आहेत ते आपल्याला बघायच्या आहेत. मग आता कृतीमध्ये बघा, एकूण आपल्याला या प्रात्यक्षिकाच्या 6 पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या 6 पायऱ्या आणि त्या 6 पायऱ्यांची उत्तरे असे आपण एक एक करत बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपल्याला हा जो नकाशा आहे तो नकाशा बघावा लागेल, कारण पहिलंच आपल्याला पायरी सांगितलेली आहे. पायरी क्रमांक 1, मानवी वस्ती व व्यवसाय यांचा अभ्यास केल्यानंतर आत्ता आपण प्रदेशातील वाहतूक आणि संदेशवहनाच्या सुविधांचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी समासातील खुणा व चिन्हे यांचा वापर करा. मग आता सांकेतिक चिन्हे कोणती वापरलेली आहेत वाहतुकीच्या साधनासाठी
ते आपल्याला बघावे लागतील. आपण पहिल्यांदा 63K/12 हा जो नकाशा आहे तो नकाशा बघूया. या ठिकाणी हा नकाशा तुम्हाला दिसतो बघा. आता आपण झूम इन केलेला आहे, पूर्ण नकाशा दिसतो. याच्या डाव्या बाजूला या ठिकाणी सांकेतिक चिन्हे व खुणा असतात. वाहतुकीच्या साधनासाठी कोणती सांकेतिक व चिन्हे व खुणा आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, तरच आपण नकाशाचे विश्लेषण करू शकतो. मग या ठिकाणी आपण हा झूम आउट केलेला आहे. या ठिकाणी बघा आता पहिली जे 3 ओळी आहेत, ह्या 3 ओळीमधील जी चिन्ह आहेत ही सगळी वाहतुकीच्या मार्गासाठी आहेत. पहिला एक्सप्रेस हायवे विथ टोल विथ ब्रिज विथ डिस्टन्स स्टोन, म्हणजे जे एक्सप्रेस हायवे आहेत यासाठी ही वरील चिन्ह आहेत. पहिला आहे टोलसाठी, या ठिकाणी पुलाचं चिन्ह आहे आणि या ठिकाणी डिस्टन्स स्टोन्स आहेत, म्हणजे दगड जे असतात त्या ठिकाणी किलोमीटरच्या खुणा असतात, ते स्टोनचे ही खूण आहे. दुसरी रोड्स आहेत, मेटल्ड अकॉर्डिंग टू इम्पॉर्टन्स, म्हणजे महत्त्वाचे मार्ग आहेत त्या मार्गांसाठी हे चिन्ह वापरले आहेत. त्यानंतर रोड्स आहेत, डबल कॅरीवे अकॉर्डिंग टू इम्पॉर्टन्स, म्हणजे दुहेरी मार्ग कुठले आहेत, सिंगल कुठले आहेत त्यासाठी हे वापरलं आहे. त्यानंतर खालीसुद्धा आहे बघा अनइस्टिलेड रोड, त्यामध्ये बघा यासाठी ही खालची 4 चिन्ह आहेत. म्हणजे अशा पद्धतीने ही वरची जी आहेत ती वाहतुकीच्या मार्गासाठी वापरलेली चिन्ह आहेत. ही सगळी रस्त्यासाठी आहेत. त्यानंतर रेल्वे वाहतुकीसाठी बघा या ठिकाणी रेल्वेसाठी ही चिन्ह आहेत. या ठिकाणी ही जी आहेत एकूण 6 चिन्ह, त्यामध्ये बघा हे रेल्वे ब्रॉडगेजसाठी आहेत, मग डबल सिंगल विथ स्टेशन अंडर कन्स्ट्रक्शन. म्हणजे या ठिकाणी हा जर तुम्हाला चिन्ह असेल, आपण अजून जर थोडं झूम करूया, बघा झूम केल्यानंतर आपला हा जो नकाशा आहे तो नकाशा व्यवस्थित दिसतो. मग आपल्याला सांकेतिक चिन्हे व खुणा कोणकोणते आहेत रेल्वे मार्गासाठी ते बघायचे आहेत. म्हणून आपण या ठिकाणी हा जो नकाशा आहे तो झूम केलेला आहे. बघा आता या ठिकाणी रेल्वेज ब्रॉडगेज खाली बघा, नंतर रेल्वेज ऑदर गेज, म्हणजे हे 2 प्रकार आहेत. आता रेल्वे जी ब्रॉडगेजसाठी आहेत त्यामध्ये जर ब्रॉडगेज डबल असेल तर त्याचे हे चिन्ह आहे. सिंगल विथ स्टेशन असेल तर त्यासाठी RS रेल्वे स्टेशन लिहिलेलं आहे. अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे ज्या ठिकाणी अजून रेल्वे मार्गाचं बांधकाम चालू आहे त्यासाठी हे चिन्ह आहे. नंतर रेल्वे ऑदर गेजेस म्हणजे रेल्वेच्या रुळामधील जे अंतर आहे त्यावर आधारित रेल्वे मार्गांचे एकूण 3 प्रकार पडतात. एक ब्रॉडगेज, मीटर गेज आणि नॅरो गेज. ब्रॉडगेजमधलं 2 रुळातलं अंतर 1.67 मीटर असतं. मीटर गेजमधलं अंतर हे 1 मीटर असतं 2 रुळामधलं. आणि नॅरो गेज हा सगळ्यात छोटा असतो, त्यामध्ये 0.67 मीटर एवढं अंतर ही नॅरो गेजमध्ये असतं. नॅरो गेजसाठी जे आहेत, नॅरो गेज डबल असेल तर यासाठी हे चिन्ह आहे. सिंगल व डिस्टन्स असेल तर यासाठी हे चिन्ह आहे. आणि स्टोन व इतर काही असेल तर यासाठी हे चिन्ह आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे रेल्वे मार्गासाठी वापरली चिन्ह आहेत, ही माहिती असायला पाहिजेत. त्यानंतर रस्ते मार्ग झालं, रेल्वे मार्ग झाले. त्यानंतर आपल्याला बघायचे आहेत हवाई मार्ग. आता बघा एअरडोम म्हटलं आहे या ठिकाणी, हेलिपॅड, नंतर या ठिकाणी काय म्हटलं आहे टुरिस्ट साईड, म्हणजे जर विमानतळ असेल तर त्यासाठी विमानाचं चिन्ह आहे. जर हेलिपॅड असेल म्हणजे जर आपलं हेलिकॉप्टर उतरत असेल तर त्यासाठी हे चिन्ह आहे. आणि जर टुरिस्ट साईड असेल पर्यटनासाठी त्यासाठी हे चिन्ह आहे. मग आपलं विमानतळ शोधायचं असेल तर हे चिन्ह ह्या नकाशामध्ये कुठं दिसतं हे आपल्याला शोधावं लागेल. मग आता सुरुवातीलाच आपण थोडी ह्या नकाशाची माहिती घेऊया. आपण फक्त सांकेतिक चिन्हे व खुणा बघितल्या, यामध्ये काय काय आहे बघा. नंतर आपण नकाशा सतत बघणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला झूम मोठा केला जातो त्यावेळेस स्पष्ट दिसतं, परंतु संपूर्ण नकाशा हा या ठिकाणी दिसू शकत नाही. आता बघा या ठिकाणी ही नदी आहे. ह्या नदीमधून प्रामुख्याने जलवाहतूक केली जाते, हे लक्षात ठेवा. आपण पहिल्यांदा तुम्हाला जलवाहतूक सांगतोय, नंतर आपल्याला जी प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत. जलवाहतुकीची लिहायची आहेत, हवाई वाहतुकीची लिहायची आहेत, नंतर रस्ते रेल्वे सगळ्याची लिहायची आहेत. आता ही जी गंगा नदी आहे त्या गंगा नदीमधून प्रामुख्याने ते लिहिलं आहे बघा, ही मिर्झापूर शहर आहे. ह्या मिर्झापूर शहरामध्ये ते फेरी म्हटलं आहे, म्हणजे छोट्या नावा किंवा बोटी आहेत. त्यामधून या ठिकाणाहून हे जे डॉट डॉट आहेत हे जलमार्ग आहेत. या ठिकाणाहून आपल्याला जलवाहतूक केली आढळून येते. या ठिकाणी हे आहे ती वाळू आहे, मग ज्यावेळेस पाणी जास्त असेल त्यावेळेस या ठिकाणाहून जलवाहतूक केली जाते. त्यानंतर बघा आपण रेल्वे मार्ग बघूया. या ठिकाणी हा जो आहे हे चिन्ह हे रेल्वे मार्गासाठी आहे. आता हा जो आहे तो ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आहे, म्हणजे ज्याच्या रुळामधलं अंतर हे सर्वात जास्त असतं.
त्यानंतर इथं एक आहे बघा, या ठिकाणी हा जो आहे तो नॅरो गेज आहे, म्हणजे असे 2 रेल्वे मार्ग आपल्या या ठिकाणी आढळून येतात. त्यानंतर बघा, या ठिकाणी मोठा एक रस्ता आहे ज्याला आपण राष्ट्रीय महामार्ग म्हणतो. असे मार्ग ह्या नकाशामध्ये आहेत. मग यामध्ये कोणकोणते आहेत राष्ट्रीय मार्ग? तर पहिला बघा, या ठिकाणी हा जो आहे तो राष्ट्रीय महामार्ग आहे. मग तो प्रामुख्याने या ठिकाणी विंध्याचल शहर आणि मिर्झापूर शहर ह्या 2 शहरांना जोडतो. त्यानंतर तिकडं अलाहाबाद या ठिकाणाहून 80 किलोमीटर आहे. रेल्वेनं अलाहाबाद या ठिकाणाहून 82 किलोमीटर आहे. अलाहाबादला काय म्हणतात? प्रयागराज असे सुद्धा म्हणतात. म्हणजे अलाहाबादला हा राष्ट्रीय महामार्ग जोडतो, हा रेल्वे मार्ग जोडतो. हे तर पश्चिमेकडील. त्यानंतर बघा, जसं आपण पूर्वेकडे हा नकाशा बघतो त्यावेळेस हेच मार्ग बघा, हा जो रेल्वे मार्ग आहे तो नंतर मुघलसराई इथून 48 किलोमीटर आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा वाराणसी 56 किलोमीटर आहे ह्या राष्ट्रीय महामार्गापासून. म्हणजे वाराणसी ते प्रयागराज किंवा अहलाबाद ह्या दरम्यान हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 35 आहे. आणि या ठिकाणी जो हा रेल्वे मार्ग आहे तो मुघलसराई ते प्रयागराज किंवा त्याला अहलाबाद म्हणतात, असा हा या ठिकाणी रेल्वे मार्ग आहे. त्यानंतर आपण जर विमानतळ बघितलं तर विमानतळ बघा, हे जे नकाशा आहे ह्या नकाशामध्ये सर्वात मोठं शहर हे मिर्झापूर आहे. मग जर विमानतळ असेल किंवा हेलिपॅड असेल तर ते प्रामुख्याने आपल्याला या मिर्झापूर शहरामध्ये आढळून येईल. परंतु ह्या नकाशामध्ये बघा, आपण जर संपूर्ण निरीक्षण केलं ह्या मिर्झापूर शहराचं तर या ठिकाणी आपल्याला कुठंही विमानाचं चिन्ह आढळून येत नाही. बघा, इथं आपण सगळं बघितलं, हा भाग बघितला, इथं विमानाचं चिन्ह कुठं आढळून येतं का? तर कुठंही विमानतळ दिसून येत नाही. म्हणजे प्रस्तुत स्थल निर्देश नकाशामध्ये विमानतळ नाही. मग आता आपण हे जे भाग बघितले आहेत त्यावर आधारित ज्या पायऱ्या आहेत आणि जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवूया. आता आपल्याला पायरी क्रमांक जी 1 आहे त्यामध्ये कोणती आहे हे आपण बघितलं. आता पायरी क्रमांक 1 मध्ये काय सांगितलेलं आहे की मानवी वस्ती आणि व्यवसाय यांचा अभ्यास केल्यानंतर आता आपण प्रदेशातील वाहतूक आणि संदेशवहनाच्या सुविधांचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी समासातील खुणा व चिन्हे यांचा वापर करा. आपण आता समासात कुठले चिन्ह व खुणा आहेत हे बघितलेले आहेत. आता याची थोडी माहिती आपल्याला लिहावी लागेल. तर ती कशी लिहावी लागेल बघा, प्रस्तुत स्थल निर्देशक नकाशा 63/12 हा प्रत्येक ठिकाणी हे वाक्य लिहायचं सुरुवातीचं, प्रस्तुत स्थल निर्देशक नकाशा 63/12 हे लिहायचं आणि पुढे लिहायचं काय उत्तर असेल ते. हा उत्तर प्रदेश राज्यातील आहे. यामध्ये सांकेतिक चिन्हे व खुणा यांच्या सहाय्याने निरीक्षण केले असता वाहतुकीचे रस्ते मार्ग, जलमार्ग, रेल्वे मार्ग आढळून येतात. रस्त्यांमध्ये अनेक राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते आढळून येतात. तसेच रेल्वेचे ब्रॉडगेज, नॅरो गेज इत्यादी रेल्वे मार्गांचे प्रकार आढळून येतात. त्याचबरोबर संदेशवहनामध्ये टपाल कार्यालय दिसून येतात, कारण या ठिकाणी संदेशवहनसुद्धा विचारलेलं आहे. ही झाली पायरी क्रमांक 1. यानंतर पायरी क्रमांक 2 बघा, प्रदेशातील लोहमार्गांचे वितरण शोधा. लोहमार्गांनी कोणकोणती ठिकाणी जोडलेली आहेत ते पहा. लोहमार्गिकेचा प्रकार ओळखा आणि वाहतूक मार्गाची दिशा सांगा. या ठिकाणी लोहमार्गांची माहिती विचारलेली आहे सगळी. आता याची माहिती कशी लिहिता येईल आपण बघितलं आहे आता नकाशामध्ये. प्रस्तुत स्थल निरीक्षण नकाशा 63/12 मध्ये फारसे दाट लोहमार्गांचे जाळे आढळून येत नाही. उत्तरेकडील मैदानी भागात 2 रेल्वे मार्ग आढळून येतात. उत्तर रेल्वेने, आता रेल्वेचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचं उत्तर रेल्वे एक आहे. उत्तर रेल्वेने विंध्याचल, मिर्झापूर इत्यादी ठिकाणी जोडलेली आहेत. हा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज असून दुहेरी रेल्वे मार्ग आहे. गंगा नदीच्या उत्तरेकडील उत्तर पूर्व रेल्वेने उमापूर, भोटवरा ही ठिकाणी जोडलेली असून तो नॅरो गेज किंवा मीटर गेज रेल्वे मार्ग असावा व तो एकेरी रेल्वे मार्ग आहे. अशा पद्धतीनं आपल्याला लिहिता येईल. जर आपण बघितलं, पहिला रेल्वे मार्ग हा पश्चिम ते पूर्व आहे आणि जो दुसरा आहे उमापूर तो भोटवारा हा उत्तर ते दक्षिण, अशा पद्धतीने यांची दिशा आहे. त्यानंतर पायरी क्रमांक 3, नकाशातील रस्ते मार्गांचे वितरण व प्रकार जाणून घ्या. राष्ट्रीय व प्रमुख राज्यमार्ग कोणते ते सांगा. या मार्गांनी जोडलेली शहरे व किंवा रस्त्यांची नावे लिहा. आता पाठीमागच्या पायरीमध्ये लोहमार्गांची माहिती विचारली होती, आता रस्ते मार्गांची माहिती या ठिकाणी विचारलेली आहे. तर याची माहिती बघा,
प्रस्तुत स्थल निरीक्षण नकाशा 63/12 मध्ये संपूर्ण नकाशावर रस्ते मार्गांच्या वितरणामध्ये विविधता आढळून येते. गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात रस्ते मार्गांचे दाट जाळे आढळते, परंतु दक्षिणेकडील पठारी भागामध्ये रस्त्यांचे विरळ वितरण आढळून येते. वाराणसी ते प्रयागराज अहलाबाद यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 35 हा मिर्झापूर व विंध्याचल शहरातून जातो. तसेच बसनीजापूर मिर्झापूर दुधी राज्यमार्ग क्रमांक 5 हा दक्षिणेकडील पठारी भागातून जातो. हा मार्ग मिर्झापूर तसेच दक्षिणेकडील ग्रामीण वसाहतींना जोडतो. तसेच मिर्झापूर ते लालगंज यांना जोडणारा ग्रेट डेक्कन रोड जातो. अशा पद्धतीने 2 राष्ट्रीय महामार्ग आहेत आणि एक राज्यमार्ग या नकाशामध्ये आढळून येतो. यानंतर पायरी क्रमांक 4, विमानतळ असल्यास कोणते ते सांगा. आता आपण सुरुवातीला नकाशा बघताना बघितलं बघा की विमानतळाचं चिन्ह किंवा हेलिपॅड चिन्ह कुठं आढळतं का, तर त्या ठिकाणी कुठेही आढळून येत नाही. म्हणून याचं जे उत्तर आहे ते प्रस्तुत स्थल निरीक्षण नकाशा 63/12 मध्ये विमानतळ आढळून येत नाही. जर समजा आपण हा नकाशा तयार केल्यानंतर परत विमानतळ झाला असेल तर आपण गुगलवरती एअरपोर्ट्स इन UP म्हणजे उत्तर प्रदेश मधली जर लिस्ट बघितली तर त्यामध्ये सुद्धा मिर्झापूर किंवा विंध्याचल ह्या नकाशातली शहरे दिसत नाहीत. म्हणजेच प्रस्तुत स्थल निरीक्षण नकाशामध्ये विमानतळ आढळत नाही. त्यानंतर बघा पायरी क्रमांक 5, नकाशात नदी, तलाव, सरोवरे इत्यादी जलरूपे आहेत का ते शोधा. या ठिकाणी वापरण्यात येणारी विविध जलवाहतुकीची साधने कोणती ते सांगा. आता या ठिकाणी आपल्याला जलमार्ग विचारले आहेत. पहिल्यांदा कोणकोणते जलरूपे आहेत ती विचारले आहेत आणि नंतर जलमार्ग विचारले आहेत. आता याचं उत्तर बघा, प्रस्तुत स्थल निरीक्षण नकाशा 63/12 मध्ये गंगा नदी हे प्रमुख जलरूप असून ते नागमोडी वळण घेत पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते. त्यानंतर वृत्तजाळी संदर्भ A5 B5 मध्ये तंददरी, त्याचं स्पेलिंग इथे लिहिलं आहे बा, जसं नकाशात तसं लिहिले TANDADARI असं नाव आहे. तलाव आहे. वृत्त संदर्भीय जाळी B5 मध्ये बरकाची राखीव जंगलामध्ये 3 छोटे तलाव आहेत. वृत्त संदर्भीय जाळी C5 मध्ये लोअर खजुरी तलाव, इंग्लिशमध्ये नाव दिलेलं आहे, जसं नकाशात आहे तसं दिलेलं आहे, लोअर खजुरी डॅम आहे. या सर्व जलरूपांपैकी गंगा नदीमधून छोट्या होड्या व नावामधून प्रवासी हलक्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जाते. हे झालं जलमार्ग. आता त्यानंतर पायरी क्रमांक 6 शेवटची आहे. आता शेवटची जी पायरी आहे यामध्ये संदेश वहनासंदर्भात आणि आठवडे बाजार वगैरे या संदर्भात माहिती विचारली आहे की ज्यांचा समावेश हा सेवामध्ये होतो अशी माहिती आहे. मग आता यामध्ये बघा, नकाशात दिसणाऱ्या प्रदेशातील विविध सुविधा जसे बघा टपाल कार्यालय, टेलिग्राम कार्यालय, डाक बंगला, विश्रामगृह, पोलीस स्टेशन, विद्युत पुरवठा, दवाखाना, रुग्णालय, स्मशानभूमी, दफनभूमी इत्यादी कोणत्या ते सांगा. परत प्रार्थनास्थळे, मशीद, किल्ला, चर्च इत्यादी सुद्धा सांगा. काही ठिकाणी वार्षिक जत्रा, आठवडे बाजार भरतात. अशा ठिकाणी महिना किंवा दिवसाचा उल्लेख त्या गाव शहराजवळ असतो असे उल्लेख का आहेत ते सांगा. म्हणजे यामध्ये खूप मोठी माहिती विचारलेली आहे. आपण फक्त एवढ्या पायरीवर सुद्धा 2 ते 3 पानं माहिती लिहू शकतो. पण आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी जेवढी पाहिजे तेवढी एकत्रित खाली उत्तरामध्ये दिलेली आहे. तर आता बघा, प्रस्तुत स्थल निरीक्षण नकाशा 63/12 मध्ये खामण्णा, विंध्याचल, मिर्झापूर इत्यादी शहरामध्ये टपाल कार्यालय, डाक बंगला, पोलीस स्टेशन, दवाखाने, मंदिरे, चर्च, स्मशानभूमी इत्यादींची संख्या जास्त आहे. इतर मोठ्या ग्रामीण वसाहतीमधून मंदिरे, टपाल कार्यालये आढळून येतात. वृत्त संदर्भे जाळी A1 मध्ये मनाऊनचं स्पेलिंग या ठिकाणी दिलेलं आहे, जसं नकाशात तसं. या ठिकाणी सोमवार मंगळवारी आठवडी बाजार भरतो. हुसेनपूर व विंध्याचलमध्ये जुलै, बेलहारा या ठिकाणी एप्रिल आणि ऑक्टोबर, इटवामध्ये जानेवारी या महिन्यात वार्षिक जत्रा आढळून येतात, ज्याला ॲन्युअल फेअर असे म्हणतात. अशा पद्धतीने माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आता आपण 6 पायऱ्या बघितल्या.
त्यानंतर आपल्याला शेवटी एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. हे जे 10 प्रश्न आहेत त्यांची उत्तरे सुद्धा जो 63K/12 हा जो नकाशा आहे त्यावर आधारित दिलेले आहेत. हे प्रश्न आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 110 वरती आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो नकाशातील 2 प्रमुख लोहमार्ग कोणते. आपण पाठीमाग बघितलेले आहेतच. प्रस्तुत स्थल नकाशा 63K/12 मध्ये उत्तर रेल्वेचा प्रयागराज अहलाबाद ते मुगलसराय यांना जोडणारा एक लोहमार्ग असून तो विंध्याचल व मिर्झापूर या शहरांना जोडतो. दुसरा रेल्वेमार्ग उमानपूर ते भाटेवारा, भाटेवारी स्पेलिंग दिले, यांना जोडणारा रेल्वेमार्ग आहे. प्रश्न क्रमांक 2, नकाशातील 4 प्रमुख लोहमार्ग स्थानके कोणती. आता जिथं RS लिहिले रेल्वे स्टेशन ती स्थानके आपण शोधायची आहेत. तर यामध्ये बघा प्रस्तुत स्थलनिर्देशक नकाशा 63K/12 मध्ये विंध्याचल, मिर्झापूर, पहारा, भोटवरा, उमापूर इत्यादी प्रमुख रेल्वे स्थानके आहेत. त्यानंतर बघा कोणत्या भागात डांबरी रस्ते आहेत. आता रस्त्यावर आधारित हा प्रश्न आहे. आता याचं उत्तर बघा प्रस्तुत स्थलनिर्देशक नकाशा 63K/12 मध्ये सर्वत्र कमी जास्त प्रमाणात डांबरी रस्ते आढळून येतात. विंध्याचल, मिर्झापूर यांना जोडणारे रस्ते हे पूर्णपणे डांबरीचे मजबूत रस्ते आहेत. ग्रामीण भागातील मोठ्या वसाहती डांबरी रस्त्याने जोडलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय महामार्गाने जोडलेली शहरे कोणती. यामध्ये 2 शहरं आहेत. प्रस्तुत स्थलनिर्देशक नकाशा 63K/12 मध्ये विंध्याचल व मिर्झापूर ही राष्ट्रीय महामार्गाने जोडलेली शहरे आहेत. प्रश्न क्रमांक 5, पठारी प्रदेशातून जाणारा एकमेव रस्ता कोणता. आता याचं उत्तर बघा प्रस्तुत स्थलनिर्देशक नकाशा 63K/12 मध्ये बस्ती जानपूर, मिर्झापूर, दुधी राज्यमार्ग क्रमांक 5 हा एकमेव रस्ता पठारी भागातून जातो. प्रश्न क्रमांक 6, मिर्झापूर विंध्याचल यांना जोडणारा व लोहमार्गाला समांतर जाणारा रस्ता कोणता. याचं उत्तर प्रस्तुत स्थलनिर्देशक नकाशा 63K/12 मध्ये वाराणसी ते प्रयागराज अहलाबाद यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 35 हा मिर्झापूर व विंध्याचल यांना जोडणारा व लोहमार्गाला समांतर रस्ता आहे. प्रश्न क्रमांक 7, हिराई नदीवरील प्रमुख साधा रस्ता कोणता. बघा आता प्रश्न विचारला आहे हिराई नदीवरील प्रमुख साधा रस्ता कोणता. तर साधा रस्ता कोणता आहे बघा प्रस्तुत स्थलनिर्देशक नकाशा 63K/12 मध्ये हिराई नदीवर वृत्तजाळी संदर्भ A4 आणि A5 मध्ये बोकरिया ते सोमाग्र यांना जोडणारा साधा रस्ता असून तो शेवटी ग्रेट डेक्कन महामार्गामध्ये एकत्रित येतो. 8 क्रमांकाचा प्रश्न आहे नावेचा वापर कधी होत असावा. प्रस्तुत स्थलनिर्देशक नकाशा 63K/12 मध्ये नावेचा वापर गंगा नदीच्या पात्रात प्रामुख्याने होतो. कुठं होतो दिलेला आहे. त्यामुळे सर्वाधिक नावेचा वापर मिर्झापूर शहरामधून गंगा नदीच्या उत्तरेकडील ग्रामीण वसाहतीमधून होतो. तो वापर प्रामुख्याने नदीची पाणी पातळी जास्त असते त्यावेळी केला जातो. कारण गंगा नदीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिर्झापूर शहरालगत वाळूचं प्रमाण जास्त आहे. ज्यावेळेस पाणी कमी असेल त्यावेळेस नावेतून वाहतूक करता येणे शक्य नसते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे कोणत्या वस्त्या नाविक मार्गाने जोडलेल्या आहेत. आता याचं उत्तर आपण नकाशा बघितलं त्यावेळी तुम्हाला दाखवलं आहे मिर्झापूर आणि त्याच्या उत्तरेकडील मोठ्या ग्रामीण वसाहती. आता बघा इथं उत्तर कसं दिले ग्रामीण स्थलनिर्देशक नकाशा प्रस्तुत स्थलनिर्देशक नकाशा 63K/12 मध्ये मिर्झापूर ते भोटवारा, मिर्झापूर ते दालवारी, मिर्झापूर ते दिंगूरपाटी, नेवारिया ते जिगरॉन, भातुली ते बराईनी इत्यादी वसाहती नाविक मार्गाने जोडलेल्या आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे शेवटचा पूल कोणत्या स्थानी आहेत. आता याचं उत्तर प्रस्तुत स्थलनिर्देशक नकाशा 63K/12 मध्ये पुलाची संख्या जास्त असून जलभागावर आधारित किंवा रेल्वे मार्ग तयार केलेले आहेत त्या ठिकाणी
पूल असलेले दिसून येतात. प्रामुख्याने गंगा नदीवर मिर्झापूर ते माझगाव यांच्या दरम्यान पूल बांधलेला आहे. तसेच मिर्झापूर व विंध्याचल यांच्या दरम्यान वृत्तजाळी संदर्भ A3 मध्ये गंगा नदीच्या कालव्यावर रस्ते मार्ग व रेल्वे मार्ग यांच्यासाठी पूल बांधलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 2 पुलं दिलेली आहेत. तुम्हाला पूर्ण नकाशामध्ये भरपूर पुले सापडतील, तुम्ही ती लिहायची आहेत. अशा पद्धतीने आज आपण आपलं प्रात्यक्षिक क्रमांक 10 शेवटचे स्थल निर्देशक नकाशाचे विश्लेषण, वाहतूक आणि संदेशवहन यांची माहिती बघितलेली आहे. आता यानंतर आपण 12वी बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे जे प्रश्न उत्तरे आहेत ते आपण बघत आहोत. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मधील साखळी पूर्ण करा याचे व्हिडिओ आपल्यापुढे सादर केले होते. पूर्ण प्रकरणावर आधारित साखळी पूर्ण कराचे व अचूक सहसंबंध ओळखाचे व्हिडिओ आपल्यापुढे सादर केले होते, ते तुम्ही बघितलेले असतील. त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. यानंतर आपण पुढच्या ह्याच्यामध्ये अचूक घटक ओळखा, चुकीचा घटक ओळखा, परत दिलेल्या सूचनेनुसार विधाने पूर्ण करा, नकाशा भरणे, हे जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते आपल्यापुढं सादर केले जातील. जर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू एका दर्जेदार व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.